मध्यम वर्गाला तसंच तरुणांना फायदा होईल। देशाच्या आर्थिक विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बजेटचं कौतुक केलेलं आहे। मंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे। तर आपण बघतोय अर्थसंकल्पात सरकारनं कर रचनेसंदर्भात मोठी घोषणा केली आणि या नव्या कर रचनेवर पुणेकरांच्या देखील आता प्रतिक्रिया आलेल्या आहेत। पाहूयात। पर्यंत सर्वसामान्य जे मुलं आहेत जॉब करणारे तर त्यांना टॅक्स वगैरे भरणं थोडं कठीण जातं। बाकीच्या पण गोष्टी असतात करण्यासारख्या, तर नक्की चांगली गोष्ट आहे। मनापासून स्वागत करतात आम्ही। 12 लाखापर्यंत आता जो सामान्य माणसासाठी दिलासा दाखवलाय तो एक स्तुत्य उपक्रम असल्यागत आहे, कारण त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल। त्याचं मी कौतुक करतो, समाधान व्यक्त करतो। खरं म्हणजे मध्यमवर्गीयासाठी खूपच म्हणजे चांगलं आहे आणि खरंच त्याचं स्वागत करावं लागेल या निर्णयाचं। ही जे घोषणा आहे हे कागदपत्री शिवाय दुसरी कुठलीही घोषणा नाही। आज जे आपण मोठे मोठे घोषणा करतो पण अंमलबजावणी केल्या जात नाही, अशा घोषणा आपण देण्याच्या अगोदर सर्वसाधारण व्यक्तींसाठी, महिलांसाठी, जे रस्त्यावर बसतात, कष्ट करतात, गठाई कामगार असू द्या का इतर मजूरदार असू द्या, यांच्यासाठी आपण स्थानिक घोषणा करावं। तर मोदी सरकारच्या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। टॅक्स डिडक्शनमध्ये ज्येष्ठांना दिलासा देण्यात आलेला आहे। TDS मर्यादा 50,000वरून वाढवून 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आणि त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना NSC मध्ये दिलासा देण्यात आलेला आहे। ऑगस्ट 2024 नंतर पैसे काढल्यानंतर करामध्ये सूट देण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात 50,000पेक्षा जास्त उत्पन्न असलं तरी बँक त्यावर 10% TDS लावतं। मात्र आता हीच TDS ची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। तर आणखीन एक मोठी आणि